सर गुंजवण्याची लोकसंख्या तशी पाहायला गेलं तर 1100 लोकसंख्या आहे टोटल. आणि याच्या आधी हा तलाव पूर्ण गाळाने भरलेला होता. त्याच्यानंतर रेंट्रीमार्फत ग्रामपंचायतच्या लोकसभागामधून हा 14 फूट म्हणजे जमीन लेवलपासून खाली 14 फूटपर्यंत तलाव केलेला आहे. आणि ह्याचा भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. जसं की पाण्याच्या विहिरी असतील, गुरांचे पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल, लोकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल, तर ह्या केल्यामुळं याचं खुलीकरण केल्यामुळं भरपूर फायदा झाला लोकांनासुद्धा. आणि लोकांची जी टंचाई भासत होती म्हणजे की बाबा बाहेरून पाणी आणणे किंवा टँकर मागवणे अशा गोष्टीपासून लोक थांबले त्याच्यासाठी. आणि ह्याचा फायदा नक्कीच झाला. जे पाणी आम्हाला डिसेंबरपर्यंत एंडिंगपर्यंत संपत होतं तेच पाणी आत्ता आम्हाला ह्या पर्क्युलेशन टँकमुळे हे पाणी आम्हाला फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला राहतं. त्याच्यामुळं जरी आम्ही आत्ता पाणी रोज सोडतोय परंतु फेब्रुवारीनंतर जरी पाणी 2 दिवसांनी सोडलं तरी काहीच पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही. कारण का आमच्या सगळ्या विहिरी आहेत जेवढ्या गावाच्या तेवढ्या त्या लेवलला त्यांची पातळी भरून राहते सर. त्याच्यामुळे खूप फायदा झालेला आहे. सर माझं नाव रितेश बाळू पवार, ग्रामपंचायत गुंजवणे. माझं नाव समय संदीप प्रणुसे. ही तर पूर्ण पडीक जागा होती. मी 5 एकर अशी पडीक होती ती आता आम्ही हे तळे भेटल्यामुळे आम्हाला पाण्याचा एक सोर्स झाला आहे. त्या सोर्सच्या आम्ही झाडे लावलेत 500 आणि आमची जनावरं बिनवर सगळी त्या पाण्याच्या आहेत. आणि घास चारा बिरा केला आम्ही त्याला. आधी काय होतं? आधी हे शेत नव्हतं तेव्हा काय करायचं? आधी पूर्ण हे मोकळी जागा होती अशी पडीक गवत व्हायचं तेव्हा. गवताची जागा होती. हे बघू शकता तुम्ही पुढे तसंच आहे. उन्हाळ्यात काहीच नव्हतं. मग आता किती फरक पडला? आता खूप फरक पडला आम्हाला. एक हेच झालंय म्हणजे सोर्सच झाला तो पाण्याचा. आता काहीच नव्हतं. शेतीच करायचा हेच झालंय म्हणजे उपयोग झाला आम्हाला खूप. म्हणजे शेती करू शकतो. हा शेती करू शकतो. झाडं बिडं करू शकतो आम्ही. आता दुधासाठी पण उपयोग आहे ना. जनावर जगतात तेव्हा की हे चारा बिरा तेव्हाच केलेला आहे. म्हणजे फायदा झालाय खूप. पुढे काय करायचं? पुढं आता बघू. अजून झाड लावायचा प्रयत्न आहे आमचा इकडं. ती करायचं झाड, पेरूची झाडं लावायचे. तेव्हा फळभाजी कर पुरते. फळ भाज्या अजून भाज्या करतो आम्ही घरी खाण्यासाठी तेवढंच, बाकी नाही. इथं आम्ही झाड बिडं लावू शकत नव्हतो. पूर्ण पडीक जागा होती पूर्ण. नंतरनी एक संस्था आली. त्या संस्थेने आम्हाला सांगितलं जसे तळे बिळे देतो तुम्हाला. ते आम्ही तळे घेतले. त्या पाण्यावर आम्ही हे घास चारा बिरा गुरं पाळत नव्हतं आम्ही तर गुरं पाळायला लागलो. गॅस घेतला त्यांच्याकडून रेंट्रीकडूनच त्या आणि झाडं लावलेत 500. अजून खूप आमचं अजून चाललंय नियोजन मोठे झाडं लावायचं. अजून रेंट्री फाउंडेशनमुळे खूप फायदा आलाय आम्हाला. त्यांच्या मार्फत आम्हाला तळे मिळलेत त्यामुळे त्यांचे धन्यवाद. माझं नाव संगीता दत्तात्रय रांजाने. पहिली चुलीवरती फाटी गौरी जमा करायचो आम्ही. त्याच्यानंतर मग गॅसचा मिळाल्यामुळं आम्हाला रेंट्री फाउंडेशनने गॅस दिली. मग त्याच्यामुळं आम्हाला जरा बरे वाटले. कसं मग फाटीची बचत झाली, गवऱ्यांची बचत झाली किंवा धुरामुळं त्रास होत नाही किंवा घरामध्ये काय त्रास होत नाही धुराचा. त्याच्यावर बचत झाली. आपलं स्वयंपाक सगळं व्यवस्थित होतो. पाणी तापतं, स्वयंपाक होतो. 4 माणसांचा चांगलं कुटुंब बघतं आमच्या त्यात. फायदा झाला आमचा त्यात. संगीता दत्तात्रय रांजाने. ॲक्च्युली बघायला गेलं तर रेंट्री फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पोल्ट्री व्यवसाय प्रकल्प उभा केलेला आहे. त्याचबरोबर भाजीपाला प्रकल्पामध्ये आपण मॉडर्न इरिगेशन सिस्टीम, आधुनिक पाणी देण्याची पद्धत ज्याच्यामध्ये स्प्रिंकलर आणि ड्रीप ह्याचा उपयोग करून आपण शेतीमध्ये नवीन प्रयोगाचं एक ध्येय ठेवलेलं आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये बघायला गेलं तर आत्ता बघितलं तर आत्तापर्यंत जवळजवळ रेंट्रीने 8000+ कोंबड्यांचं वाटप झालेलं आहे. त्या अनुषंगानं एक खाद्य निर्मिती किंवा खाद्य विक्रेता म्हणून एक उद्योजक निर्माण झालेला आहे आपल्या ह्या 9 गावामध्ये. त्याचबरोबर असे काही मॉडेल्स आहेत ज्याला आपण ग्रँड मॉडेल म्हणजे कमी प्रमाणात कोंबडी सांभाळणे आणि मोठ्या प्रमाणात कोंबडी सांभाळणे म्हणजे उद्योजकता विकास ह्याच्याकडे नेण्याचा कल हा रेंट्री फाउंडेशनचा आत्तापर्यंत राहिलेला आहे. अशा माध्यमातून आत्तापर्यंत आपण जवळजवळ 35+ असे उद्योजक निर्माण केलेले आहेत जे की ह्या विभागातील तरुणांना त्याचबरोबर येथील महिला वर्गांना देखील प्रोत्साहित करत आहेत व्यवसायाकडे वळवण्यासाठी. प्रयोग काय स्थलांतरित थांबण्यात यशस्वी होईल वाटतं? नक्कीच याचा उपयोग भविष्यातील चालू असणाऱ्या ह्या प्रकल्पाचा परिणाम बघता बघायला गेलं तर व्यवसायातील चाललेली चालना त्याचबरोबर
व्यवसायामध्ये मिळालेल्या वेगवेगळ्या संधी ह्याचा उपयोग प्रत्येक घटकातील शेतकरी गटाने शेतकरी विभागाने केलेला आहे. आणि त्याचा जर उदाहरण बघायला म्हटलं तर मी आत्ता सांगितलं उद्योजकता विकासामध्ये खाद्य निर्मिती किंवा खाद्य विक्रेती जे शेतकरी उभारलेत ते, किंवा पोल्ट्री व्यवसायामध्ये उभारलेले जे काय आमचे उद्योजक शेतकरी आहेत ते एक ज्वलंत उदाहरण आज तरुणांच्या पुढे आणि महिलांच्या पुढे आलेलं आहे. पहिल्या 50 होत्या, आता 300 आहेत. कसे पाळले, काय काय करायला लागतं तुम्हाला त्यासाठी? काय नाही, त्यांना खायला वेळच्या वेळी द्यायचं, औषध पाणी करायचं. ते काय जे त्यांचं जे औषध असेल ते देऊन जातात, ती करूनच जातात. ते काय फायदा झाला? किती कोंबड्या केला? विकल्या सगळ्या, पैसे केले. नमस्कार, माझं नाव नसीमा शब्बीर शेख आहे आणि मी गेल्या 4.5 ते 5 वर्षांपासून रेंट्री फाउंडेशन या संस्थेसोबत जोडलेले आहे. मी प्रथम 1.5 ते 2 वर्ष मानसिक आरोग्य या थीमॅटिक सोबत काम केलं आणि जेंडर इक्वॅलिटी. आता मी जेंडर इक्वॅलिटी आणि इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग याच्यावर फील्ड ऑफिसर म्हणून काम करते. याच्यामध्ये प्रथम काम चालू केलं त्यावेळेस खूप अडथळे आले. लोकांना म्हणजे मानसिक आरोग्य म्हणजे काय हे समजत नव्हतं, कारण नवीन शब्द होता. जसं शारीरिक आरोग्य हे सगळ्यांना माहिती होतं, पण मनाचं आरोग्य हे काय असतं ह्याच्याबद्दल कोणालाही काही जाणीव नव्हती. आणि ज्यावेळेस आम्ही अवेअरनेस सेशन्स घेतले त्याच्यानंतर खूप काही बदल दिसून आला. नंतर जेंडर इक्वॅलिटीमध्ये आम्ही महिलांसोबत आरोग्याबद्दलचे सेशन्स चालू केले. SR HR हे मॉड्यूल चालू केलं. त्याच्यामधून असं दिसून आलं की महिला आपल्या स्वतःच्या सेक्शुअल हेल्थबद्दल कुठेही बोलत नाहीयेत, दवाखान्यात जात नाहीयेत, त्यांना लाज वाटते. पण या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याबद्दल आपण कुठेतरी जाऊन हे बोललं पाहिजे. आपण साधारण इथल्या स्थानिक डॉक्टरांशी बोलत नाहीये, लाज वाटते, पण हे महत्त्वाचं आहे आणि याच्याविषयी आपण बोललं पाहिजे. याच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा मग महिलांची जेंडर इक्वॅलिटीवर सेशन्स घेतले, लिंगभाव समानता याच्यावर सेशन्स घेतले आणि नंतर महिलांनी पुढे यावं, स्वतःबद्दल बोललं पाहिजे. यासाठी आम्ही गावामध्ये महिला सभा होण्यासाठी खूप प्रयत्न केले. प्रथम महिला सभा अशा होत नव्हत्या, पण आम्ही ज्यावेळेस महिलांना अवेअरनेस वाढवला, महिला सभा कशासाठी असतात, आपल्याला नेतृत्व गुण किंवा नेतृत्व करण्याची गावामध्ये संधी मिळते तर ती संधी का सोडायची. आपल्या स्वतःसाठी 15 वित्त आयोग निधी असतो, मग त्याचा निधी आपल्यासाठी यूज करून घ्यायचा. अशी जर सवय लागली तर महिलाही वंचित राहणार नाहीत. फक्त आरक्षण 50% आहे म्हणून महिला पदापुरत्या मर्यादित न राहता महिलांनी गावच्या कारभारात पुढे आलं पाहिजे. जशा महिला कुटुंबात निर्णय घेतात एकमताने, हे त्यांना सवय लागून जाईल. याच्या अनुषंगाने काय होईल की महिलांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की आपण हे करू शकतो. जसा त्यांचा आर्थिक प्रश्न आहे तसा स्वतःचाही प्रश्न आहे, स्वतःच्या डेव्हलपमेंटचाही प्रश्न आहे. असं नाही की फक्त शिक्षण घेतलं म्हणजेच महिला पुढे जातील, पण सगळ्याच बाजूंनी जर विचार केला तर नक्कीच मला असं वाटतं की महिला पुढे जातील आणि स्वतःबद्दलही जागृत होतील आणि तशाच आपल्या घरातील मुलीबाळी असतील, मुलांना समानतेची वागणूक देतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.